संदेजी सारंग यांना भारत दळवी यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन स्वागत केलं जात आहे। त्यानंतर आमच्या मंडळाचे उपाध्यक्ष आणि आमचे मार्गदर्शक आधारस्तंभ या मंडळाचे श्री प्रवीणजी दळवी यांना धनश्री श्रीपुटचे मालक श्री अमेंद्र मोनकर यांनी या स्पर्धेचं सेकंड प्राइज बरोबर आहे आपल्याला दिलेलं आहे। ऑटोवर आहे ना रे, स्वागत करण्यात ऑटोवर टाक ना, जास्त लाईट होते। त्यानंतर प्रवीण बापार्डेकर त्यांना दिनेश कुबर यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन स्वागत केलं जातंय। प्रवीण बापार्डेकर त्यानंतर प्रणित हरम हे आमच्या मंडळाचे अध्यक्ष श्री सुधाकरजी मोणकर यांना पुष्पगुच्छ देऊन स्वागत केलं जाते त्यांचं। त्यानंतर कुणाल कुबल यांनी रमेशजी दळवी यांना पुष्पगुच्छ देऊन स्वागत केलं जाते। कुणाल कुबल परत दुर्गेश कुबल, वेदांत कुबल यांनी या हितेश दळवी, पारस दळवी यांनी या क्रीडांगणाला भरपूर मेहनत घेतली आहे। सकाळी उठण्यापासून ते शेण सारवण्यापासून भरपूर अतोनात मेहनत या क्रीडांगणावर जे आता आपलं क्रीडांगण दिसतंय हे यांची मेहनत आहे। त्यानंतर आपल्या स्पर्धेला ज्या ट्रॉफ्या मोठ्या उंच लाभल्या आहेत त्या श्री कैलासवासी ईश्वर वसंत चव्हाण यांच्या स्मरणार्थ विजय मनोहर चव्हाण यांच्याकडून दिल्या गेलेल्या आहेत। ते आमचे वरद कन्स्ट्रक्शनचे सर्व आणि आमच्या मित्र परिवाराचे उत्कृष्ट असे सदस्य विजय मनोहर चव्हाण यांना अभिषेक कुबल वैयक्तिक बक्षिसांचं त्या स्पर्धेमध्ये वैयक्तिक बक्षिस आणि पंच त्यानंतर या स्वरूपामध्ये युट्यूबवर पोहोचवलं आणि ही स्पर्धा वृत्तवाहिनीमध्ये पोहोचवली। या सर्वांचे इकडे सत्कार केले जातील। प्रथम मी पंचांचा घेतोय। पहिल्यांदा युट्यूब ऑनलाईन ही स्पर्धा ऑनलाईन पोहोचवली गेली। सौरभ मयेकर त्यांचे आभार व्यक्त केले जातील। त्यांची मानधन देऊन संदेजी सारंग यांच्या हस्ते पंचांची कामगिरी चोख बजावली त्यांचं इकडे मानधन व पुष्पगुच्छ देऊन स्वागत केलं जातील। ओमकार देवरुखकर यांना सूर्यकांत मोनकर यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन आणि मानधन देऊन गौरवलं जातंय। ओमकार देवरुखकर 3 दिवस या स्पर्धेला लाभले होते ते सूर्यकांत मोनकर यांच्या हस्ते प्रवीण बापार्डेकर यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन व त्यांचं मानधन देऊन गौरवलं जातंय। साळवी त्यांना संतोषजी डोके यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन व मानधन देऊन त्यांना गौरवलं जातंय। या अंतिम दिवशी ही स्पर्धा इकडे पार पडली। यामध्ये हा सगळ्यांचा मोलाचा वाटा आहे त्या पंचांचा। त्याच्यानंतर साहिल मोणकर
साहिल मोणकर यांना पुष्पगुच्छ देऊन नंदाशे रत्नागिरीमध्ये स्कोरर म्हणून अतिशय सुव्यवस्थेमध्ये कामगिरी करतात, प्रत्येक स्पर्धेला लाभतात. ते आमच्या मंडळाचे सहकारी, आमच्या भगवती स्पोर्ट्सचे माजी खेळाडू काही दुखापतीमुळे आज ते स्कोररच्या स्वरूपामध्ये काम करतात. ते सनील राठोड यांना रमेशजी दळवी या स्पर्धेला वृत्तवाहिनीमध्ये पोहोचवण्यासाठी जे योगदान लागलं, सोशल मीडियावर पोहोचवण्यासाठी योगदान लागलं, श्री जगताप साहेब यांचं त्यानंतर वैयक्तिक बक्षिसांचं बक्षीस वितरण होईल. या स्पर्धेचा बेस्ट स्मॅशर चा मानकरी ठरलाय. जरा तुम्ही पण सुचवलं तर बरं पडलं असतं. बेस्ट स्मॅशर एक तरुण खेळाडू यंग बॉईज संघाचा 18 नंबर जर्सी घातलेला खेळाडू वरुण नंतर या स्पर्धेचा बेस्ट लिफ्टर रत्नागिरी जिल्ह्यातील नावाजलेला बेस्ट लिफ्टर भगवती स्पोर्ट्सचा साहिल मोणकर. साहिल जिंकला. साहिल जिंकला. त्यांना बेस्ट लिफ्टर म्हणून इकडे गौरवलं जाते. त्यानंतर या स्पर्धेचा बेस्ट लिब्रो सलग 3 ट्रॉफीमध्ये हा खेळाडू या बक्षिसासाठी वंचित राहिला होता. चांगला कमबॅक केला त्यांनी या स्पर्धेमध्ये. आर्यन तोरसकर भगवती स्पोर्ट्स संघाचा यांना या स्पर्धेचा ऑलराऊंडर आणि तिसऱ्या सेटमध्ये चांगली कामगिरी केली भगवती स्पोर्ट्स संघाचा हितेश दळवी. हितेश दळवी जोडी आलेली आहे खांद्यावर घेऊन त्याला. संतोष जोडीच्या हस्ते बक्षीस वितरण होईल. हितेश दळवी आताच्या दुखापतीनंतर एक चांगला कमबॅक केला, आपला चांगला खेळ दाखवला आणि व्यासपीठावर बसलेले आमचे उपाध्यक्ष प्रवीणजी दळवी यांच्या चेहऱ्यावर हास्य उमटलेलं आहे. उद्या आपल्या सगळ्या सदस्यांना त्यांची जी काय या स्पर्धेची पार्टी. त्यानंतर या स्पर्धेचा एक वैशिष्ट्य, या स्पर्धेमध्ये एक बक्षीस तिकडे ठेवलं गेलं होतं. धाडस मँगो यांच्या हस्ते प्लेअर ऑफ द टुर्नामेंट मोहम्मद शेख इकडे असाल का? त्यांनी व्यासपीठावर या.
बरोबर यंग बॉईज संघाचा, त्यामध्ये चांगली खेळी बघायला भेटली. जो संघ बॅकफुटवर होता यंग बॉईज संघ, आणि त्याला चेरअप करून त्या खेळाडूने आज इथपर्यंत पोहोचवलं, फायनल पर्यंत पोहोचवलं. काहीसा 1-2 पॉईंटमुळे आज ते पराजय झाले. मात्र त्यांचा दबदबा आज रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आवर्जून आहे, आणि जो प्रतिस्पर्धी संघ हा त्यांच्यापासून प्लॅन करून खेळताना सुद्धा हरतो असा यंग बॉईज संघ आहे, आणि त्याचा मास्टर माइंड आहे तो मिनार कुर्ते, प्लेअर ऑफ द टुर्नामेंट. त्यांना धाडस मँगो शेख यांच्या हस्ते बक्षीस वितरण होईल. मिनार कुर्ते आमच्या स्पर्धेला आहे, चांगलं योगदान या खेळाडूचं आहे. मिनार कुर्ते यांचं 2 दिवस त्यांनी सतत आम्हाला रेफरीगिरी गेली. काल तर सलग 5 ते 6 मॅचेस त्यांनी स्वतः सलग घेतल्या. पहिल्या दिवशी पण 7 ते 8 मॅचेस सलग घेतल्या, आणि आम्हाला चांगलं योगदान दिलं तो मिनार कुर्ते. त्यानंतर या स्पर्धेचा रनरअप आहे, उपविजयी संघ आहे. मी विनंती करतो यंग बॉईज सर्व खेळाडूंनी, कोच, प्रेक्षक, आज तुमचा दबदबा रत्नागिरी जिल्ह्यात आहे, आणि भगवती स्पोर्टला तुम्हाला मात द्यायला आज गेले 4 ट्रॉफी आम्हाला तुमच्यासाठी खेळावे लागले, प्रॅक्टिस करावी लागली. जो प्रथमेश सुवरे असून दे, गौरव कुर्ते असून दे, मिनार कुर्ते असून दे, परत मुकेश संगरे असून दे, वरुण यांना हरवणं भरपूर कठीण गेलं 4 ट्रॉफ्यामध्ये. आज ते काहीच थोडेसे आउट फॉर्म असतील किंवा त्यांच्या वेळामध्ये वेळ काढून प्रॅक्टिस नसेल म्हणून इकडे उपविजयी झाले नाही, तर हा संघ असा उपविजयी होऊ शकत नाही आजच्या या व्हॉलीबॉलच्या क्षेत्रामध्ये. विजयी मनावर चव्हाण व सर्व मान्यवरांनी त्यांना हात लावायचा आहे. अध्यक्ष सुधाकरजी मोणकर, उपाध्यक्ष प्रवीणजी दळवी यांनी पुढे यावं, आणि या चषकाला त्यांनी हात लावून सर्व मान्यवरांनी हात लावून त्यांना गौरवायचं आहे. विजय मनोहर चव्हाण आपण पण हात लावा, योगदान द्या. बॉईज संघ एक स्पिरिटने भरलेला, एक आत्मविश्वासाने भरलेला, जिद्दीने भरलेला असा हा यंग बॉईज संघ आहे, यंगस्टर आहेत. आणि जे क्रीडांगणावर पडून खेळायचा जो अभ्यास असावा तो या संघाकडनं खेळावा, डाय मारण्याचा अभ्यास असावा या संघाकडनं शिकावा, आणि गेलेला सामना कसा आपल्या जाळ्यामध्ये वळून आणणं हे त्या संघाकडनं शिकावा. रोख रक्कम 8,888 व आकर्षक चषक विजय मनोहर चव्हाण यांच्याकडून. या स्पर्धेचा उपविजयी संघ आहे तो यंग बॉईज. वारंवार फायनल मध्ये प्रवेश करतो, विजयी संघ ठरतो, उपविजयी संघ ठरतो असा यंग बॉईज संघ, उत्कृष्ट खेळाडूंनी भरलेला असा यंग बॉईज संघ. आणि प्रथमेश मी थोडस मनोगत व्यक्त करायला देतोय ते प्रथमेश सुवरे यांना या स्पर्धेच्या बद्दल, या क्रीडांगणावर सर्वांच्या खेळाबद्दल आणि आमच्या आयोजनाबद्दल. ज्यामध्ये काय चूकभूल झाली असेल तर बिंदास या व्यासपीठावर त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं, आणि आम्हाला ती चूक सुधारावी, पुढच्या वर्षामध्ये त्याची संधी द्यावी. धन्यवाद. राजवाडी क्रीडा मंडळ आयोजित भव्य नाईट व्हॉलीबॉल स्पर्धा दरवर्षी जे टुर्नामेंट होते, आणि आम्हाला ते खेळायला आनंद होतो. ऑर्गनायझरचा चांगलाच खेळ जातो. सांगायचं म्हणजे झालं तर प्रत्येक टीम मध्ये सिनियर आणि ज्युनियर दोन्ही प्लेयर असतात. कधी कधी असं बघण्यात येतं की ज्युनियर प्लेयर सिनियर प्लेयरला हाडतूड करतात. तर त्यांना एवढंच सांगेन, प्रत्येक असा सिनियर येणार आणि सिनियरच्या खाली ज्युनियर येणार. मी 14 वर्षापासून खेळतोय, 14 वर्ष मी तिकडनं मॅच बघत होतो, दुसऱ्यासाठी टाळ्या वाजवतो. आज मी इथे आहे, माझ्यासाठी दुसऱ्या टाळ्या वाजवतात. उद्या परत 5-6 वर्ष मी परत तिथेच जाणार आहे. मग सगळ्यांना सिनियरला सिनियरला हेच सांगेन, तुम्हाला परत त्याच जागेवर जायचंय. त्यामुळे ज्युनियरनी सिनियरची कदर करा, आणि सिनियरनी ज्युनियर प्लेयरला घेऊन व्यवस्थित खेळा, आणि आपल्या संघाचं नाव रोशन करा. त्यानंतर या स्पर्धेचा मानकरी ठरलाय. माझ्या अंदाजाने तरी आठवण्यामध्ये असताना सलग 5 वर्ष या स्पर्धेचा मानकरी हा ठरला नव्हता. अभिषेक कुबल कॅप्टनशिप मध्ये असताना या भगवती स्पोर्ट या स्पर्धेचा मानकरी ठरला होता. त्यानंतर माझ्या आठवणीत तरी आता साहिल मोडकर कॅप्टनशिप मध्ये असताना या स्पर्धेचा मानकरी ठरला तो भगवती स्पोर्ट्स संघ. सर्वांनी व्यासपीठावर या.
एक भरपूर मेहनत परिश्रम त्या स्पर्धेचा मानकरी ठरवला आपण घेतलाय. हितेश कुबल यांचं स्वप्न पूर्ण झालंय. त्यांनी आव्हान दिलं होतं आणि अभिषेक कुबल यांची गॅरंटी होती या भगवती स्पोर्ट्स संघावर. तिची भीड लागली होती की नाही मी बोलू स्पर्धा आहे ना जिंकू शकत. अभिषेक कुबल एकमेव असा माणूस होता की त्यांनी स्पर्धा जिंकणार ती भगवती स्पोर्ट्स. सर्व मान्यवरांनी हात लावून ट्रॉफीला हात लावायचा आहे. सर्व मान्यवरांच्या हस्ते ही मानाची ट्रॉफी अक्षय तृतीय निमित्त भगवती स्पोर्ट्स विजयी संघ त्यानंतर स्पर्धेमध्ये जो विजयी फटका मारला जरा व्यासपीठावर स्थानांतर व्हा. मान्यवरांनी जरा व्यासपीठावर स्थानांतर व्हा. या स्पर्धेमध्ये जो विजयी फटका मारला आणि कालच्या सत्रामध्ये जरा व्यासपीठावर स्थानांतर व्हा. 500 रुपये बक्षीस आहेत भगवती स्पोर्ट्स संघाला. अध्यक्ष सुधाकर मुंडकर यांच्या हस्ते तर व्यासपीठावर स्थानांतर व्हा मान्यवरांनी. आणि प्रेक्षकांनी जरा थोडा 5 मिनिटं वेळ द्या. या स्पर्धेमध्ये कालच्या सत्रामध्ये पाय त्याचा मुरगटला होता. खेळेल की नाही खेळेल याची शाश्वती नव्हती आणि जो शेवटचा विजयी फटका मारला आणि त्याचं स्वप्न होतं की ही स्पर्धा जिंकणं विनर टीम होणं आणि त्याच्या अश्रू मी त्याच्या डोळ्यामध्ये बघितले. तो साई शर्मा याने आपलं मनोगत व्यक्त करायचं आहे व्यासपीठावर येऊन. साई शर्मा साई शर्मा राजवाडी क्रीडा मंडळ आयोजित भगवती मंडळ जिल्हास्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धा अतिशय एकदम उत्तमपणे पार पडली. मी सलग 5 वर्ष म्हणजे 5 ते 6 वर्ष या संघात आता खेळतो आणि दरवर्षी असं वाटायचं की या ग्राउंडवर आम्ही रोज या ग्राउंडवर प्रॅक्टिस करतो. या ग्राउंडवर आमची पहिल्यांदा एकदा तरी असताना एकदा तरी फायनल बसवली अशी माझी भरपूर अशी इच्छा होती. ती आज पूर्ण झालेली आहे. त्यानंतर प्रतीक मोहनकर यांच्याकडून त्यांना 500 रुपयाचं बक्षीस झालं आहे विजयी फटका मारल्याबद्दल. वारंवार ते विजयी फटक्याच्या वेळी प्लेस टाकतात आणि आमचा सामना जातो. मात्र आता मला त्यांना वजन सांगितलं होतं की बॉल तुला उभा राहिला तर तू फिनिशच करायचा प्लेस टाकायचा नाही. ते मान्य त्यांनी पूर्ण केलं. 500 रुपयाचं बक्षीस आणि अशा तऱ्हेने असा बक्षीस वितरण समारंभ पार पडतोय. विजयी संघाचे अभिनंदन मान्यवरांचे आभार. आपण आपली उपस्थिती एवढ्या लेट तिकडे उभं राहून दाखवलात आणि आम्हाला लाभली. उद्या ठीक सर्व प्रेक्षकांनी एक तुम्हाला आमंत्रण आहे. उद्या अक्षय तृतीयेनिमित्त सत्यनारायणाची महापूजा तिकडे आयोजित केली गेलेली आहे. 12 वाजता ती महाप्रसाद, 4 वाजता तीर्थप्रसाद आणि सायंकाळी 9 वाजता मनोरंजन कार्यक्रम. सुनेरी यादे ऑर्केस्ट्रा सुनेरी यादे इकडे या व्यासपीठावर आहे. तेव्हा सर्व प्रेक्षकांचा लाभ घ्यायचा आहे. मान्यवरांचे आभार. विजयी संघाचं अभिनंदन आणि इकडे बक्षीस वितरण समारंभ. महत्वाचा सत्कार राहिला. जरा कृपया 2 मिनिटं लक्ष द्या. या पूर्ण राजवाडी क्रीडा मंडळाच्या महत्वाचे सर्व प्रतीक मोडकर यांचा सत्कार राहिला आहे. कारण आज 3 दिवस रात्र मेहनत घेऊन ही स्पर्धा पार पडली त्यांनी. तेव्हा त्यांचा सत्कार करतायत राजवाडीचे अध्यक्ष, राजवाडी क्रीडा मंडळाचे अध्यक्ष सुधाकर मोडकर यांचा सत्कार करतायत प्रतीक मोडकर यांचा.
अरे